नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. जसं की मित्रांनो आपल्याला माहिती आहे, मागील सप्ताहामध्ये जे DFSLच्या परीक्षा तारखा मित्रांनो जाहीर झालेल्या आहेत. येत्या 19 तारखेपासून मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं TCS या कंपनीद्वारे आपली परीक्षा जी आहे मित्रांनो पूर्ण केली जाणारी आहे. आता त्या अनुषंगाने बरेच विद्यार्थी जे काही कमेंट्स करतायत की ॲडमिट कार्ड संदर्भात, की ॲडमिट कार्ड आम्हाला कधीपासून डाउनलोड करायला मिळतील किंवा कधीपासून पाहायला मिळतील या संदर्भाची, व त्यासोबतच उमेदवारांसाठी अशा काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत जे की DFSLने दिलेल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक एक्झामच्या या सूचनांचं पालन न केल्यामुळे अनेक विद्यार्थी जे काही परीक्षापासून परीक्षा विमुक्तात त्यांना परीक्षा देता येत नाही. कारण का त्यांनी या परीक्षामध्ये जे आहे असं मिस्टेक केलेल्या असतात, जेणेकरून तुमच्याकडून ही मिस्टेक होऊ नये येणाऱ्या DFSLच्या एक्झाममध्ये. त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. यामध्ये आपण संपूर्ण बाबी सांगितलेल्या आहेत, त्यासोबतच परीक्षांचे जे हॉल तिकीट आहे तुम्हाला ते कधीपासून डाउनलोड करायला मिळतील, कसे काय अपडेट मिळतील या संदर्भात देखील आपण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही जर अजूनही आपले मित्रांनो DFSLच्या परिपूर्ण तयारीसाठी TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मित्रांनो किंवा सायंटिफिक असिस्टंट व लॅब टेक्निशियन या पदाकरता मित्रांनो आपले टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक जर घेतल्या नसाल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या. त्या सर्वांची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो हे संपूर्ण जे मटेरियल आहे तुमच्या या परीक्षेचा ऑल ओव्हर मित्रांनो अभ्यासक्रम कव्हर करून घेणारा आहे. त्यामुळे अंतिम दिवसांमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते नक्की आपल्या सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. आता पाहूया मित्रांनो आपण काही महत्त्वपूर्ण सूचना, त्यासोबतच ॲडमिट कार्ड कधीपासून तुम्हाला डाउनलोड करायला मिळतील. तर मित्रांनो ॲडमिट कार्ड डाउनलोड जे आहे तुम्हाला येत्या 15 तारखेपासून ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे असतील. ज्या काही उमेदवारांची परीक्षा येत्या 19 सप्टेंबरला असणारी आहे त्यांना जो आहे 15 किंवा 14 तारखेपासूनच ईमेल व SMS यायला सुरू होतील. जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे किंवा रजिस्टर ईमेल ID आहे जो की तुम्ही फॉर्म भरते वेळेस दिलाल, त्या याच्यावर एक SMS किंवा ईमेल येणारा असेल. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करण्याची लिंक दिली असेल व त्यासोबतच तुम्हाला सर्व काही इन्स्ट्रक्शन दिल्या जाणाऱ्या असतील, जेणेकरून तुम्हाला त्यावर तुमचा जो एक्झाम सेंटर आहे तुम्ही जे जिल्हा निवडला असाल त्या जिल्ह्यामध्ये येईल, किंवा अन्यथा त्या जिल्ह्यापासून 100 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला सेंटर प्रोव्हाइड केलं जाणार असेल. तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर TCSने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्यामध्ये जे मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना दूरचे सेंटर दिलेले आहे. ज्यामध्ये पाहता नांदेडच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर हे सेंटर हमखास देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या परीक्षामध्ये केलं तर तुम्ही नांदेडचे असाल तर तुम्हाला नागपूर सेंटर दिलं जाणार असेल. तर येत्या 15 तारखेपासून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे असतील. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे. तुमचा ईमेल ID व जो मोबाईल नंबर आहे किंवा त्यावर तुम्हाला SMS येणारे असतील. तर हा विषय आपण आता बाजूला ठेवू. त्यानंतर पाहूया जे काही सूचना आहेत, आता ज्या सूचनामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा विमुख होतात, परीक्षा देता येत नाही त्यांना किंवा परीक्षेला मुक्त मित्रांनो, सूचनांचं या पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पाहूया. तर मित्रांनो यामधली प्रथम सूचना अशी आहे की परीक्षा केंद्रावर नियमाचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्रात व त्याच्या परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचे अधिकार जे की संचालनालय यांना जे की अथवा त्यांना प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील. म्हणजेच की जे काही DFSLने नेमलेले अधिकारी आहेत किंवा TCSने नेमलेले अधिकारी आहेत यांना जे आहे जे की या नियमांचं जर तुम्ही पालन करत नसाल त्यांना अधिकार देण्यात आले आहेत की तुम्हाला ते परीक्षापासून विमुख ठेवू शकतात किंवा ते तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहू देत नाहीत. म्हणजे की तुम्ही जर नियमांचं उल्लंघन करत असाल तर, परंतु या प्रकारचा कोणताही प्रकार घडत नाही. त्यानंतरची आपण पाहूया सर्वात महत्त्वाची सूचना जी की डॉक्युमेंट संदर्भात आहे, कागदपत्रासंदर्भात, जी की 3 नंबरमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेला सध्या जे की तुम्ही जो परीक्षेच्या वेळेस जो फॉर्म भरता वेळेस फोटो अपलोड केलेला आहे का, तो फोटो जे आहे तुमच्या अर्जासोबत जे की जोडलेला असावा लागतो. इम्पॉर्टंट हाच भाग आहे. तुमचे दोन्ही फोटो एक असणे आवश्यक आहे. त्यासोबत म्हटलेलं आहे की सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय जसे की पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, स्मार्ट कार्ड प्रकारचे, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड आणावे. म्हणजेच की मित्रांनो तुमचा त्यावर फोटो असावा. कोणतंही शासन मान्य व्हॅलिड डॉक्युमेंट आपलं ज्यावर आपला आधार कार्डवर फोटो असतो, पासपोर्टवर फोटो असतो, आधार कार्डवर फोटो असतो, आपल्या मतदान कार्डवर देखील फोटो असतो, पॅन कार्डवर देखील असतो, असे कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला त्यासोबत असणं आवश्यक आहे. म्हणजेच की त्यासोबतच दुसरी एक बाब लक्षात ठेवून घ्या की जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट त्यावेळी देता त्या डॉक्युमेंटवरची तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमच्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग, तुमचं सरनेम हे सर्व काही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरील नावाशी मॅच होणं आवश्यक आहे. म्हणजे की मॅच होणं आवश्यक आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्राच्या छायांकित प्रती, मोबाईल फोनमध्ये ID चे स्कॅन केलेले फोटो, वैध
ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतला जाणार नाही. म्हणजेच की तुमच्याकडे समजा यापैकी कोणताही प्रूफ नसेल तर तुम्ही समजा तुमच्या मोबाईलमधून किंवा तुमच्याकडे झेरॉक्स असेल असे जर तुम्ही कागदपत्र त्या ठिकाणी पुराव्यासाठी देत असाल तर असे कोणतेही डॉक्युमेंट जे की तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत व या कारणामुळे तुम्हाला परीक्षा सेंटरवरून बाहेर ढकलण्यात येणार असेल. त्यामुळे लक्षात ठेवून घ्या, तुमच्याकडे तुम्ही मतदान कार्ड घेऊन जा, पॅन कार्ड घेऊन जा व तुमचं आधार कार्ड सोबत ठेवा, जेणेकरून त्यावेळेस व्हेरिफिकेशनच्या वेळेस या तिन्हीपैकी एक तरी तुम्हाला डॉक्युमेंट जे की उपयोगी पडणार असेल. त्यानंतर म्हटलंय की प्रवेशपत्र फोटो परिचय सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 14 पॉईंट म्हणले आहे उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. जसं की मी तुम्हाला वर सांगितलं आहे की तुमचं नाव हे तुमच्या डॉक्युमेंट आणि तुमच्या जे की ॲप्लिकेशन फॉर्मवर म्हणजे की हॉल तिकीटवर तुम्हाला दोन्ही नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच ज्या महिला उमेदवाराचे विवाहानंतर पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्रांची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. म्हणजे की आता हे जे विवाहित महिला आहे त्यांच्यासाठी आहे की समजा तुमचं लग्न झालं असेल त्यानंतर नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला त्यामध्ये नावामध्ये बदलाचा देखील पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार असेल. तर तुमच्याकडे फोटो परिचय प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला दाखवायचं आहे किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ओरिजिनल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी प्रूफ म्हणून द्यायचा आहे किंवा एखाद्या गॅजेट अधिकाऱ्यास तुम्हाला गॅजेट त्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे, जेणेकरून तुम्ही या परीक्षेपासून विमुख नाही होणार. आणि जे काही विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची अलर्ट न्यूज आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांची कागदपत्रासोबत एक व्हॅलिड डॉक्युमेंट देखील तुम्हाला सोबत ठेवा, जेणेकरून परीक्षा केंद्रावर तुम्हाला विचारपूस करण्यात आली तर तुम्ही ते त्यांना दाखवू शकाल. त्यानंतर 5वा पॉईंट या ठिकाणी म्हटलं आहे की उमेदवारांनी शक्यतो परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी आणि केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था पाहावी, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणत्याही समस्या उद्भवणार नाही. तर परीक्षेच्या एक दिवस तुम्हाला अगोदर सेंटरला जाऊन चेक करून घ्यायचं आहे, कारण का एका नावाचे 2 देखील सेंटर असतात, त्यामुळे थोडक्यात फरक असतो. त्यामुळे आपण कन्फ्यूज होऊन जाऊन दुसऱ्या सेंटरवर पोहोचतो. त्यामुळे आपण एक दिवस अगोदर आपल्या सेंटरचे एक बार व्हेरिफिकेशन केलं तर आपण दुसऱ्या दिवशी परीक्षेला आपण वेळेमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकतो. जेव्हा तुमचे हॉल तिकीट येतील त्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या सेंटरला व्हिजिट करा. त्यानंतर म्हटलं आहे की परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी म्हणजे की रिपोर्टिंग टाइम तसेच प्रवेश बंद होण्याच्या नंतर गेट क्लोजर टाइम कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. तर मित्रांनो रिसेंटली जी जीएमसीची एक्झाम झाली, जीएमसीच्या एक्झाममध्ये देखील हा फॉर्म्युला म्हणजे टाइमचा जो नियम आहे तो अतिशय कडक पद्धतीने पाळण्यात आला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला जे की जाऊ शकले नाही. त्यामुळे रिपोर्टिंग टाइम जे काही तुमच्या ॲडमिट कार्डवर प्रिंट होऊन येणार असेल त्या तुम्ही रिपोर्टिंग टाइमच्या अर्धा तास अगोदर तुमच्या सेंटरवर राहा, जेणेकरून जेव्हा ते तुमचा रिपोर्टिंग टाइम होईल तेव्हा बोलतील एका रांगेमध्ये तुम्हाला सर्वांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमच्या जे आहे ऑनलाईन सीबीटीच्या ठिकाणी तुम्हाला ते बैठक व्यवस्थेवर जे की बसणारे असतील. त्यामुळे तुम्हाला अर्धा तास अगोदर तुमच्या सेंटरवर जाणं आवश्यक आहे. वेळेचं तुम्ही फार कठोर नियमांचं पालन करा, जेणेकरून तुमची परीक्षा जे की अगदी अलगद पद्धतीने होऊन जाईल. त्यानंतर म्हटलं 7वा जे की उमेदवाराने खालील नमूद केलेल्या वस्तूखेरीज कुठल्याही इतर वस्तू सोबत बाळगू नये. तर या वस्तू फक्त तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत, बाकी अन्यथा ठेवायच्या नाहीत. कोणकोणत्या आहेत तर साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पेन म्हणजे की नॉर्मल पेन तुमच्यासोबत एक असणं आवश्यक आहे. फाईन ग्रेपचा पेन तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर म्हटलं आहे की प्रवेशपत्रावर संकेतस्थळावरून डाउनलोड करून A4 कागद आकाराचा रंगीत प्रिंट घेऊन योग्यरित्या भरलेला असावा. म्हणजे तुम्ही तुमचा जो ॲडमिट कार्ड आहे तुमचं त्याचं एक कलर झेरॉक्स प्रिंटआउट घेऊन जा सोबत. त्यानंतर म्हटलं आहे वैध प्रमाणपत्र फोटो ID व छायांकित प्रती तुमच्यासोबत डॉक्युमेंट्स तुमचे वर सांगितलेले. त्यानंतर पारदर्शक पाण्याची बॉटली परंतु त्या ठिकाणी ऑलरेडी सेंटरवर सगळी व्यवस्था केलेली असते. तुम्हाला कच्च्या कामासाठी कागद दिला जातो, पेन दिला जातो आणि पाण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. त्यानंतर म्हटलं 8वा पॉईंट परीक्षा दरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाली किंवा वागणूक करताना आढळल्यास त्याच वेळी उमेदवाराची पुन्हा पूर्ण झडती घेतली जाईल. तसेच बायोमेट्रिक व आयरिस पुन्हा तपासले जातील. म्हणजे तुमची जर समजा प्रवृत्ती संशयजनक वाटली जाईल तर त्यांना पूर्ण अधिकार आहेत की तुम्हाला ते परत रिचेकिंगला बोलून तुमचं परत एक बार संपूर्ण काय माहितीची किंवा झडती घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यानंतर म्हटलं आहे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक करणे, कॉपी करणे, डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आढळून आल्यास उमेदवाराविरुद्ध पोलीस तक्रार केली जाईल. पण शक्यतो आपण अशा प्रकारचा कोणताही प्रकार करणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या. त्यानंतर म्हटलेलं आहे परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही व्यक्तिगत वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, स्मार्टवॉच व इतर बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तू बाळगण्यास परवानगी नाही. अशा कोणत्याही प्रतिबंधित वस्तू
परीक्षार्थीकडे सापडल्यास त्या उमेदवारास परीक्षेत बसू दिले नाही. त्यामुळे तुमच्याकडे जेवढे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, मोबाईल, स्मार्ट वॉच वगैरे, हे तुम्हाला बाहेरच परीक्षा केंद्राच्या बाहेर काढून ठेवावं लागणार असेल. त्यामुळे तुम्ही ठेवा. आणि एखादा स्मार्ट विद्यार्थी असेल त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही जर मध्ये सापडला तर तुम्ही गेलात म्हणून समजून घ्या. त्यानंतर म्हटलेलं आहे परीक्षेचे अधिकारी व्यक्तिगत वस्तूच्या सुरक्षेसाठी जबाबदार नसतील, तसेच त्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणतीही सुविधा केलेली नसेल. तर पहिलंच त्यांनी अलर्ट केलेलं आहे की बाबा तुमच्या वस्तूची तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे. त्यामुळे परीक्षा सेंटरवर जातावेळी खूप हुशारीनं तुमची वस्तू तुम्ही सांभाळायची आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे जे काही लेखनाची आवश्यकता असणारे व अन्य केवळ अनुयायी कालावधीच्या मागणी करत असलेल्या दिव्यांग उमेदवारांना परीक्षेच्या वेळी दिव्यांग उमेदवाराकरता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग यांच्याकडील जे परिपत्रक आहे त्या मार्गदर्शन सूचनेनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. म्हणजे की तुम्ही हेल्पर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जात असाल तर त्यासाठी जे काही मार्गदर्शक सूचना आहे तुम्हाला त्याचं पालन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की परीक्षेचा पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी परीक्षकांच्या सूचनांची प्रतीक्षा करावी. परीक्षकाने सांगितल्याशिवाय जागेवरून उठू नये. उमेदवारांना एका वेळी एक अशा रीतीने जाऊ दिले जाईल. तर जेव्हा तुमची परीक्षा संपेल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुमचे जे काही गार्डनर असतील त्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील, त्यांच्या सूचनांचं पालन करायचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे जो की आपला 13 पॉईंट मिस करू, इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर 14वा आहे परीक्षेचे दिनांक, सत्र, केंद्र, परीक्षा स्थान यावत कोणत्याही बदलीच्या विनंतीची दखल घेणार नाही. म्हणजे की तुम्हाला जर सेंटर नांदेडून नागपूर आलं तर तुम्हाला ते जावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर रिक्वेस्ट जरी करतो म्हणला तर त्यामध्ये काही बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे जे काही विभागाचा ईमेल आहे तुम्हाला वारंवार चेक करावा लागणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही संकेतस्थळावर अपडेट दिले जातील असं म्हटलं. पण आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला सर्व काही अपडेट देत असतो. तर मित्रांनो अशा होत्या थोडक्यामध्ये सूचना जे की देण्यात आलेल्या आहे तुमच्यासाठी. आणि यामधलं महत्त्वपूर्ण सूचना पाहिलं तर तुम्हाला परीक्षा केंद्रावर वेळेच्या अगोदर पोहोचायचं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट तुमच्यासोबत व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि तुमच्या ॲडमिट कार्डचा कलर झेरॉक्स प्रिंट ठेवणं आवश्यक आहे. त्यासोबतच जे अपलोड केलेले फोटो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी चिटकवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या काही विवाहित महिला किंवा मुली असतील त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तुमचे गॅजेटेड एक सोबत प्रूफ ठेवा, ज्यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र जरी ठेवला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशी होती जी माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत अशी देखील माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल. व ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक घेतला नसेल तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन एका सिरीज सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.